नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण सध्या मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक याच्यावर सुप्रभाती, तुमची प्रभात आणि आमची प्रभात आपण सुंदर बनवते आणि ती सुंदर बनवण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सचिन परब. तेव्हा पुन्हा एकदा डॉक्टर सचिन नमस्कार. ओम शांती. मागच्या एपिसोडमध्ये आपण प्रभाते मनी रामचिंतित जावा, प्रभात पण पाहिली, मन पण पाहिलं, चिंतन पण पाहिलं आणि वैखरीला वदायचं काय ते पण पाहिलं वैखरीने. आता आज काय घेणार आपण? पुढचे आपण तिसऱ्या श्लोकापर्यंत पाहिलं. पुढचे जे 3 श्लोक आहेत 4, 5, 6 त्याच्यामध्ये समर्थांनी आणखीन डेप्थमध्ये गेलेले आहेत, सदाचाराच्या गहराईमध्ये. आणि 4थ्या श्लोकामध्ये समर्थांनी सुरुवातच केलेली आहे की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हा 4था श्लोक आहे. तर मनाला त्यांनी काय काय सांगितलं आहे की हे मना, हे सज्जन मना, दुष्ट वासना करू नको कधीही, पापबुद्धी नको, सर्वथा नको पापबुद्धी. असं नाही की थोडी चालेल 1% चालेल, 99% चांगली असेल बुद्धी, पण 1% पापबुद्धी असेल तर असं शक्यतो नको असं नाही, सर्वथा. कारण हल्ली जे काय आहेत गुरुज ते काही वेळेला म्हणतात कधी कधी तुम्ही जाऊ शकता, म्हणा कधी कधी विकारात जाऊ शकता, ते डिस्काउंट देतात. पण हा जो शब्द आहे समर्थांचा की सर्वथा नको पापबुद्धी, दे आर ॲब्सोल्यूट. तर इथे समर्थांची मला दृष्टी दिसते की जे नाही ते नाहीच. आणि व्हॅल्यूजमध्ये आम्ही असं बघतो की एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मी ना 99% इमानदार आहे, 99% मी इमानदार आहे, फक्त 1% मी इमानदार नसतो, तर जेव्हा तुम्ही 1% इमानदार नसता तुम्ही नसता इमानदार. ठीक आहे ना, तिथे पर्सेंटेज असत नाही. मला हा शब्द खूप आवडला की सर्वथा पाप बुद्धी नको रे. आणि अशा ठिकाणी समर्थांचं हे ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग ज्याला आम्ही म्हणतो हे अतिशय सुंदर आहे. वासनेबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. वासना वेगवेगळे प्रकार, प्रत्येकाने याची वेगळी डेफिनेशन, व्याख्या केलेली आहे. 2 प्रकारच्या वासना आहेत. योग वसिष्ठांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहेत, ग्रंथामध्ये, की द्विविध वासना. पण त्याच्यामध्ये त्यांनी शुभ आणि अशुभ, पुढे आपण पुन्हा बघणार आहोत 128व्या श्लोकामध्ये शुभ वासनेबद्दल त्यांनी सांगितलं. आणि इथे दुष्ट वासना या अशुभ वासना कामा नये रे. वासना फार इम्पॉर्टंट आहे. वासना म्हणजे तुमचा संकल्प आणि त्याला असलेली इच्छा, ह्या दोन्ही गोष्टी येतात. म्हणजे संकल्प इच्छेचं रूप जेव्हा घेतो तेव्हा ती वासना होते आणि वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागतो. सर्वसाधारणतः अशी मान्यता आहे. आता ही वासना काय आहे? ज्याने पण हा शब्द शोधून काढला असेल सुरुवातीला, तर मी विचार करत होतो की सुरुवातीला हा शब्द कसा आला असेल शास्त्रांमध्ये. वेगवेगळे शब्द आहेत. पुढे आपण पाहणार आहोत की कामना शब्द आहे, हा वासना शब्द आहे. तर वासना शब्द मला खूप आवडतो कारण त्याच्यामध्ये वास आहे. वास हा शब्द मराठीमध्ये 2 प्रकारे वापरला जातो. एक वास म्हणजे जसं गंध हा शब्द आहे. पण आपण मराठी भाषा सध्या ज्या अवस्थेतून चालली आहे सुंदर भाषा, पण काही लोक नकळत वास मारतो. तर वास मारतो जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा तो माझा बोलण्याचा जो कल असतो तो आहे दुर्गंधीकडे असतो. ठीक आहे ना, वास मारतो. पण वास हा सुवास असू शकतो. ठीक आहे ना,
पण वास मारतो जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो निगेटिव्ह झाला. दुसरा वास म्हणजे आपण म्हणतो की निवास स्थानमधला वास म्हणजे राहणे, असणे. ठीक आहे ना. तर वासना, मला जो अर्थ इथे दिसतोय की आत्म्याच्या आतमध्ये ज्या काही अतृप्त इच्छा आहे त्या वास करून आहेत. ठीक आहे ना. आणि त्या इच्छा, इथं आपण दुसरा अर्थ पण घेऊया की त्या शुद्ध नाही आहेत. ठीक आहे. आणि ज्याच्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. आम्हाला परमात्म्याने नेहमी सांगितलेलं आहे की मीठे बच्चे म्हणा, गोड मुला, तुम्ही रुहानी गुलाब सारखं असावा. म्हणजे तुमच्याद्वारे खुशबू किंवा सुगंध पसरला पाहिजे, दुर्गंध पसरता कामा नये. तर आत्मा ही सुगंधी पुष्पाप्रमाणे आहे. एखादी प्रसन्न आत्मा असेल ना, आपण म्हणतो की ह्याला बघितलं की खूप प्रसन्न वाटतं. तर ती सुगंध जो आहे, आत्म्याचा सुगंध, म्हणजे जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये पण पाहिलं की तयाचा वेलू गगनावरी गेलेला आहे, मोगरा फुलला. तर मोगरा फुलला तर त्या मोगऱ्याला सांगावं लागत नाही की तुम्ही या माझ्याकडे आणि बघा माझा किती छान सुगंध आहे. कळतो तो, पसरतोच तो सुगंध पसरतो. एखाद्या आपण वाडीतून चाललो असेल, तिथे मोगऱ्याची झाडं असेल, नकळत आपल्याला त्याचा अरे इथे मोगरा असला पाहिजे, इथे सोनटक्का असला पाहिजे, इथे चाफा असला पाहिजे. सुगंधी फुलं आहेत ना, ते आकर्षण करतात. इथे आत्म्याची गोष्ट आहे की जोपर्यंत या दुष्ट वासना आहेत तोपर्यंत आत्म्याचा तो दिव्य सुगंध येत नाही, तोपर्यंत त्याचा वेलू गगनावर जाणार नाही आहे. तर ह्या दुष्ट वासना अजिबात असता कामा नये. आणि ह्या दुष्ट वासना समाप्त आपण केल्या पाहिजे पुरुषार्थाने. तर ह्या वासना जोपर्यंत आहेत तर ती वासना आपल्याला पुढचा जन्म घेण्यास भाग पाडते. आणि ह्याच्यावर फार सुंदर आपण विवेचन भगवद्गीतामध्ये पण पाहिलेलं आहे की अंतमते सा एव गत्वा, म्हणजे शेवटची तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला यावं लागतं. मला एक आमच्या इकडे ज्या दादी आहेत त्यांनी एक अनुभव सांगितला की तुम्ही किती वर्ष ईश्वरीय सेवा केली, पण शेवटी एका आत्म्याने त्यांच्याजवळ मरताना इच्छा काय व्यक्त केली की मरताना एवढी सेवा केल्यानंतर वास्तविकपणे पाहता की तुम्हाला परमात्म्याची स्मृती राहिली पाहिजे, पण त्या व्यक्तीने सांगितलं मला पाणीपुरी खायची आहे. आता पाणीपुरीचा विचार मरताना का आला? वासना. तर ती तुमची खाण्याची वासना आहे का, किंवा तुमची फिरण्याची वासना आहे, किंवा जास्त करून दुसऱ्या ज्या काही दुष्ट वासना आहेत, कामविकाराची वासना आहे का, कशाची वासना आहे? ती वासना समाप्त केली पाहिजे, किंवा ज्याला आपण म्हणतो योग अग्नीमध्ये ती भस्म केली पाहिजे. नाहीतर त्या एका वासनेसाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागणार. ठीक आहे. वासना जी तुम्हाला सांगितलीत, खूप छान सांगितलं. आणि मी आता तुम्ही सांगत असताना विचार करत होतो की समर्थांचे जे श्लोक आहेत ते एकमेकाशी लिंक केलेले आहेत. येस. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदाव. चिंतन कसं करायचं? चिंतन करायला पॉसिबल काय कधी आहे? इन केस दुष्ट वासना नसतील तर चिंतन होईल. म्हणजे पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्याच्या आधी पहिला, अशा लिंक्स खूप छान आहेत. आणि वासना याच्यावर जी डेफिनेशन सांगितलीत आपण की वसन हे पण एक वस्त्र, वसन म्हणजे वस्त्र. आणि थिऑसॉफीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी मी असं वाचलं आहे की देह जे आहेत, जसं सूक्ष्म देह आहे, सटल बॉडी म्हणतो, तसं वासना देह पण आहे. एक्झॅक्टली. आणि वसन म्हणजे जेव्हा इच्छा आत्म्यात राहते किंवा मनात राहते आणि ती अपूर्ण झाल्यावर ती वसन म्हणजे वस्त्राचं काम करते आणि ती निघत नाही. आणि तो जोपर्यंत वासना देह गळून पडत नाही तोपर्यंत त्याची चक्कर में चक्कर चालू राहत असते. म्हणून कदाचित मना वासना दुष्ट कामा नाही. एक्झॅक्टली. ह्या दोन्ही गोष्ट आहेत की तुम्ही मगाशी म्हणालात की लिंक आहे की मागचा जो श्लोक होता की मना प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि पुढचा श्लोक की मना वासना दुष्ट कामा न रे. तर हे दोन्ही श्लोक जे आहेत तर त्याच्यामध्ये जर आम्ही असं म्हणतो की पहिलं मला प्रभाते मनी राम चिंतित जावा केव्हा होणार? जेव्हा दुष्ट वासना नसेल. पण इथे
सिक्वेन्स वेगळा आहे. प्रभातेमनी पहिला आहे आणि दुष्ट वासना दुसरा आहे. तर ह्याच्या चिंतला तर वासना निघून जाते. येस, असं पण आहे. ठीक आहे ना. कारण लोक म्हणतात आहे वासना, हो आम्हाला पण कळतं, काय करायचं, काय सोल्युशन पहिलं दिलेलं आहे. ठीक आहे ना. प्रॉब्लेम म्हणून ओरडायचं नाही, सोल्युशन दिलेलं आहे. सोल्युशन करा, घ्या सोल्युशन आणि ते निघून जाईल. आणि हे आपण मागच्या वेळेला पण पाहिलं की कसं परमात्म्याने आम्हाला जे उदाहरण दिलं ते असं उदाहरण होतं की एखाद्या बकेटमध्ये अशुद्ध पाणी आहे. ठीक आहे ना. तर ते अशुद्ध पाणी जर बकेटमधून काढायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? मी अशुद्ध पाणी किती काढलं तरी त्याचा सोर्स आहे आतमध्ये, पण मला शुद्ध पाणी त्याच्यात टाकलं तर एक वेळ अशी येतं की अशुद्ध पाणी संपूर्णपणे निघून जातं आणि फक्त शुद्ध पाणी राहिलेलं असतं. तर हे प्रभातेमणी राम चिंतित जावा हा असा अर्थ आहे की जसं परमात्म्याची स्मृती तुमच्यामध्ये स्थित व्हायला लागेल, परमात्म्याशी योग तुमचा जसा लागत राहायला लागेल, तसा ह्या दुष्ट वासना आपोआप निघून जातात. ठीक आहे ना. गळून पडतात ज्याला म्हणतात, किंवा ज्याला आपण म्हणतो की जसं लाईट लावली की अंधकार जसा पळून जातो, तशी ही प्रकृती, तसा हा चमत्कार घडतो. तर हा जो श्लोक आहे, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. तर हा शब्द जो आहे ना, पाप बुद्धी, मला पर्सनली खूप आवडतो. तुम्ही वसन हे वस्त्र सारखं सांगितलं, तर पाप बुद्धी इथे 2 शब्द आहेत. तर मला परमात्म्याचे महावाक्य जे आम्हाला शिवबाबांनी सांगितलं की पत्थर बुद्धी आणि पारस बुद्धी. ठीक आहे ना. तर हे 2 शब्दावर मी चिंतन करत होतो, तर मला खूप छान अर्थ त्यातून निघाला की पत्थर बुद्धी आपण म्हणतो ना, हा तर एकदम दगडासारखा आहे. म्हणजे ह्याला तुम्ही काही सांगितलं तरी फरक पडत नाही याला, है ना. काही जण असे असतात, किती समजावून सांगितलं काही त्यांना फरक पडणार, मग एकदम पत्थर बुद्धी आहे. आणि काही जण असतात तुरंत परिवर्तन करतात, पारस बुद्धी. तर हे 2 शब्द जे आहेत ना, तर त्याला फार चांगला अर्थ आहे. पत्थर बुद्धीचा अर्थ असा आहे की जेव्हा पुन्हा पुन्हा निगेटिव्ह कर्म करून, नकारात्मक कर्म करून आपल्या बुद्धीवर पतितपणाचे थर चढतात, म्हणजे एक लेप चढला, दुसरा, तिसरा, असे लेप चढून चढून ज्याला आपण म्हणतो जांभळी किंवा मोठी बुद्धी झालेली असते. पतितपणाचे थर, पतितपणाचे थरावर थर चढले तेव्हा ती बुद्धी पत्थर बुद्धी होते आणि ती पाप बुद्धी आहे. आणि मग पारस बुद्धी काय आहे? जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहतात, तर परमात्मा हा सर्व रसांचा सागर आहे. त्याच्याकडे सगळे रस आहेत, एकही असा रस नाही की जो तुम्हाला परमात्म्याकडे मिळणार नाही. तर जेव्हा परमात्म्याकडून हे सर्व रस तुम्हाला प्राप्त व्हायला लागतात, तो रस तू आप पाल येते हो. तर तो रस येऊन 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 तुमच्या बुद्धीवर जे पतितपणाचे थर असतात, ते एक एक असा पापुद्रा गळून पडावा, तसं ते बुद्धीवरचा पापुद्रा पतितपणाचा निघून जातो आणि बुद्धी पारस बुद्धी होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर पत्थर ते पारस हा प्रवास आहे अध्यात्माचा. ठीक आहे. आणि आपण सर्व या प्रवासात आहोत. आता रिझल्ट असा आहे की तुम्ही किती लवकर तुमचे थर काढता, तेवढा तुम्हाला चांगला अनुभव होणार. तर मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. इथे समर्थांना असं म्हणायचं की असं तू काही करू नकोस जेणेकरून तुझ्या बुद्धीवर हा थर साचायला लागेल. आपण पाहिलं की मनाला आरसा म्हटलेला आहे, है ना. तर आरशामध्ये प्रतिबिंब केव्हा दिसतं? जेव्हा तो आरसा स्वच्छ असतो त्याचा. ठीक आहे ना. देव प्रेमळ प्रेमळ जसा आरसा निर्मळ. तर निर्मळ शब्द पण सुंदर आहे. जेव्हा मळ नाही त्याला आपण निर्मळ म्हणतो ना, निर्मल वाचा दे रे राम, असं पण समर्थाने म्हटलेलं. तर निर्मल, तर इथे समर्थ म्हणतायत की सर्वथा नको, एकही नको. का? कारण एकही चूक झाली तर तो थर वाढत जाणार. ठीक आहे ना. आमचा असा अनुभव आहे, मी स्वतःच्या आयुष्याकडे बघतो की जसं आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरत जातो, तर परमात्म्याशी जशी तुमची लगन असेल, जेवढं प्रेम असेल, तेवढ्या तुमच्यावरचं जे थर साचलेले आहेत हळूहळू निघायला लागतात. पण जर तुमच्याकडून चूक झाली ऑन द वे, तर तो छोटासा डाग पण फार तुम्हाला डिस्टर्ब करतं. म्हणजे एखाद्याचं वस्त्र एकदम स्वच्छ व्हायला लागलं, जसं सफेद ड्रेस आपण घातलं, पण एक डाग
तुम्हाला डिस्टर्ब करू शकतो आणि पुन्हा पुन्हा तुमचं लक्ष जातं त्या डागावर. जसं फॉर एक्झाम्पल मी आता काउन्सिलर आहे, माझ्याकडे भरपूर युवा लोक येतात, वेगळी कारणं घेऊन येतात. तर त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं कारण जे मी बघितलं की चेहऱ्यावर एक पिंपल आलं की बस चेहऱ्यावर एक पुळी आलेली असते आणि पुन्हा पुन्हा ते बघत राहतात, एक छोटीशी पुळी. आता दुसऱ्या लोकांना माहिती पण नाही त्याच्याबद्दल, पण त्याच्यावर विचार करत असे माझा चेहरा खराब झाला, आता ही कशी लवकर जाईल, मग त्याला दाबतात, फोडतात आणि त्याची अजून वाट लागते आणि त्याला तो विचित्र. सांगण्याचा माझा उद्देश की एक चूक तुमची बुद्धी डिस्टर्ब करू शकते, तुमच्या बुद्धीची निर्णय शक्ती अफेक्ट करू शकते. त्यामुळे सर्वथा नको ही बुद्धी. आणि मनात सर्वथा, पुन्हा सांगितलंय, सर्वथा नीती सोडू नको. याचा अर्थ नीती सोडण्याच्या परिस्थिती येण्याची शक्यता जास्त आहे. मी पुन्हा सांगतो, तर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी ना जास्तीत जास्त नीतीवर चालण्याचा प्रयत्न करतो, तर जेव्हा मी जास्तीत जास्त म्हणतो मला दुसरी बाजू दिसते की काही वेळेला हा नीतीवर चालत नाही. ठीक आहे ना. किंवा काही जण एकदम लाईटली घेतात की इतना तो चलता है, एवढं तर करावंच लागतं, एक्सक्युजेस आहे. नाही, पण हे इथे समर्थ फार कॅटेगोरिकली म्हणतात, येस, सर्वथा नीती सोडू नको. तुम्ही थोडं चालतं असं म्हणून नाही करू शकाल ना, एवढं नाही केलं तर काम कसं व्हायचं. नो, आय एम सॉरी, इथे कॉम्प्रोमाइज नाही. इथे तुम्ही करू शकत नाही असं की मी थोडं पैसे तर द्यावेच लागतात हो, पैसे नाही दिले तर काम कसं होणार. समर्थ म्हणतात नाही, ॲब्सोल्युटली नाही. थोडं खोटं तर बोलावंच लागतं हो, त्याच्याशिवाय काम कुठे होतं. समर्थ म्हणतात नाही. म्हणा इट इज नॉट इन पर्सेंटेज की 98-99% मी चांगला आहे, 1-2% करावं लागतं. सगळे करतात म्हणून मी करतो, नाहीतर जगणं मुश्किल आहे, आपलं काम होणार नाही, बिझनेस होणार नाही. समर्थ म्हणतात सॉरी, नो कॉम्प्रोमाइज, इट इज नॉट अलाउड. सर्वथा नीती सोडू नको रे, काही झालं तरी नीती सोडू नको. होय, ह्याच्यासाठी फार तुम्हाला फेथ असावा लागतो. आणि जर तुमच्यामध्ये हा फेथ नसेल, विश्वास नसेल परमात्म्यावर, आणि माझा असा अनुभव आहे प्रत्येक वेळेला, जेवढे अनुभव घेतले आम्ही की येस सिच्युएशन येणार जिथे तुमची नीती कॉम्प्रोमाइज होऊ शकते, पण जर तुम्ही परमात्म्याला बरोबर ठेवलं, ठीक आहे ना, आणि दृढ राहिलात, तुमची विजय निश्चित आहे. ठीक आहे. थोडं अल्पधारिष्ट ठेवावं लागतं, धीर धरावा लागतं आणि हिंमत ठेवावी लागते. आणि सगळं म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतो की परमात्म्याशी क्लिअर राहा तुम्ही. पत्थर बुद्धी आणि पारस बुद्धी, या पत्थरवर तुम्ही इतकं सुंदर सांगितलं की पत्थर म्हणजे दगड, आणि दगडापासून देव बनतो आणि देवाचा दगड पण बनवू शकतो. त्याच्यात सुंदर उदाहरण आत्ता जसं आपण सांगितलं की कुठे प्रॉब्लेम येऊ शकतात. एक उदाहरण सांगतो की आमच्या कॉम्प्लेक्समध्ये कचरा कुंडी होती आणि ती कचरा कुंडी हलवली. तिथे बोर्ड लिहिला की कृपया इथे कचरा टाकू नये, गाडी येईल गाडीत टाका. लोकांनी कचरा टाकायचं थांबवलं नाही, त्या बोर्डच्या ठिकाणीच कचरा टाकायला सुरुवात केली. वन फाईन मॉर्निंग एकदा मी सकाळी उठलो, फिरायला चाललो होतो, तिथे बघितलं तर 3 दगड ठेवले, ते दगडाला शेंदूर लावला होता. आता त्यांनी सांगितलं टाका कचरा, कुणीही कचरा टाकला नाही. दगडापासून देव आणि देवाचा दगड, हे पत्थरबुद्धी आणि पारसबुद्धी, हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. पण जर का सूक्ष्म याच्यात गेलं तर वेस्ट जे आपण काढलं तर खूप चांगलं होऊ शकेल, याच्यावर तुम्ही चिंतन. येस, एक्झॅक्टली. आणि तुम्ही आता वेस्ट काढण्यासाठी पुढची जी शेवटची लाईन आहे, चरण, मना अंतरी सार विचार राहा. ओके, दॅट इज द सोल्युशन. आणि हे कसं आहे करायचं, दुष्ट वासना कशा जातील, पापबुद्धी कशी जाईल निर्ती, सार विचार राहो. सार, आता इथे सार शब्दावर तुम्हाला विचार सार राहायला पाहिजे. अंतरी म्हणजे आत्मादे. पुन्हा जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की प्रभाते मनी राम चिंतित जावा, सुरुवात मनापासून. ठीक आहे ना, मना नंतर वचनामध्ये आणि कर्मामध्ये ही सिक्वेन्स आहे ना. उलटी करू नका. उलटी बिहेवियरल सायकोलॉजिस्ट करतात, कर्म बदला, मग वाचा बदला, मग मन बदला. कारण स्थूलला पकडणं सोपं आहे, सूक्ष्मला पकडणं कठीण आहे. पण समर्थांची जी स्पेशालिटी मला जी दिसते आहे की ते मुळावरच घालतात. बेसिक रूट सार विचार आहे. कारण तुमचे विचार सार नाही आहेत, याचा अर्थ असार आहेत. ठीक आहे ना, असार. आता ह्याच्यामध्ये ॲज अ डॉक्टर मी थोडं तुम्हाला सांगेन,
की जेव्हा एखादी व्यक्ती दारू पिते, तर दारू पिल्यावर तुम्ही पाहिलं असेल तो वायफळ बडबड करतात, ठीक आहे ना, प्रलाप आपण ज्याला म्हणतो, भरपूर बडबड 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 करत राहतात. तर ती व्यर्थ बडबड असते. आता बडबड जी असते व्यर्थ, बडबडच्या अगोदर विचार असतात ना व्यर्थ, तेव्हा ते वाच्यामधून येतात. तर ते विचार जर तुमचे असार असतील, त्याच्यामध्ये काहीच सार नसेल, तर तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे काय होणार, नीती सोडू शकता तुम्ही, तुमच्या बुद्धीवर थर चचाचू शकतात आणि तुमच्या दुष्ट वासना जन्म घेऊ शकतात. याचं सगळ्याचं कारण सार विचार नाही, इसेन्समध्ये नाही आहात तुम्ही. तर सार विचार राहा, म्हणजे टू द पॉइंट राहा आणि नेहमी आपल्या बुद्धीमध्ये लक्ष स्पष्ट असू द्या, ठीक आहे ना. ह्याला आम्ही म्हणतो क्षीरनिर्विवेक बुद्धी. मन प्रत्येक वेळेला जसं आपण पाहिलं, योगी तो असतो की ज्याचा नेहमी पहारा असतो, पहारेदार त्याचा कधी झोपत नाही. मग त्याला कळलं की आता माझ्या मनामध्ये हा विचार आलेला आहे, शटअप, तिथल्या तिथे थांबवायचं असतं ते, निप देम इन द बर्ड स्टेज, सुरुवातीलाच. तर हा सार विचार जर आपण नेहमी ठेवला अंतरामध्ये, आणि सार विचार इसेन्समध्ये सांगायला गेलं, तर मला जो दिसतोय की परमात्मा माझा आहे, बस, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. हा सार विचार ठेवला तर बाकी या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता. मना अंतरी सार विचार राहा. तर दुष्ट वासना असू नये, पापबुद्धी नको, धर्मता नितीन, सार विचार राहा. दॅट इज व्हॉट दिस श्लोक इज टॉकिंग अबाउट. अंतरी, अंतरी खूप छान सांगितलं. तर हे अंतरी तर अंतर कमी होईल, अंतरात सार विचार राहिला तर दोघातलं अंतर कमी होईल. आपण आता हाच चर्चा पुढच्या भागात घेणार आहोत. आलात त्याबद्दल धन्यवाद. तर हा सार विचार कसा आहे, काय आहे, याच्यावर आपण पुढच्या भागात चर्चा करणार आहे. आपले काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला www.bkmarathi.com या साईटवर विचारा. आमच्या साईटला भेट द्या, आमच्या केंद्राला भेट द्या, सगळ्या चर्चा करा आणि फीडबॅक द्या. तुमच्या फीडबॅकवरच हा कार्यक्रम पुढे चाललेला आहे आणि असंच चर्चा पुढच्या भागात आपण करणार आहे. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.